शेतकरी मित्र, जयसिटी वैदिक भिकन ठोके या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे की रासायनिक सोडून एससीटी कडे वळण्यासाठी सुरुवात कशी करावी। रासायनिक शेतीची पद्धती आणि एससीटी वैदिकची शेती पद्धती यामध्ये जमीन आसमानाचा फरक। पहिली आपली मानसिकता आपण शेतकऱ्यांनी बदलली पाहिजे की रासायनिक शेती म्हणजे आपण जमिनीचा कस ओढतो आहोत आणि एससीटी वैदिक शेती म्हणजे आपण जमिनीला सुपीक करत आहोत। मग या दोन्ही पद्धतीमध्ये रासायनिक मध्ये तुमची जमीन कशी जरी असली तरी थेट पिकावर काम होत असल्यामुळे तुम्ही जो खर्च करत आहात तो तुमच्या पुढच्या पिकाला काही उपयोगाचा नाहीये। एससीटी वैदिक मध्ये तुम्ही जो काही खर्च करणार आहात ती खर्च नसून गुंतवणूक ठरणार आहे की पुढचं पीक तुमचं आणखीन चांगलं येणार आहे। म्हणून एससीटी वैदिक कडे वळताना पहिली गोष्ट म्हणजे रासायनिक पद्धतीने शेती करण्याची सगळी मानसिक बदलावी। रासायनिक मध्ये आपण पिकावर काम करतो, आपण एससीटी वैदिक मध्ये मातीवर काम करतो। आपण पहिलं माती परीक्षण करावं। जर आपल्या मातीचं जर सेंद्रिय कर्ब 0.5 च्या खाली असेल तर आपण किमान 3 ते 4 बेसल डोस नंतरच आपली जमीन सुपीक होण्याची अपेक्षा ठेवावी। जर आपला सेंद्रिय कर्ब 0.7, 8, 9 अशा दरम्यान असेल तर किमान 2 बेसल डोस आपल्याला टाकायला हवे। आणि जर आपला सेंद्रिय कर्ब 1 च्या पुढे असेल तुम्हाला पहिल्याच पिकामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे रिझल्ट बघायला मिळतील। त्यासाठी आपण एससीटी वैदिकचे 4 आधारस्तंभ, 100% एससीटी वैदिकचे 3 महाअस्त्र आणि विधी, पथ्य, साधना या सर्वांचा आपण शांतपणे सर्व व्हिडिओंचा अभ्यास करायला हवा आणि आमच्या अधिकाऱ्यांकडून ती सगळी माहिती घ्यायला हवी। जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जमीन भरपूर असेल तर तुम्ही 6 दिवसांचा आमचा जो शेतकरी अभ्यास वर्ग आहे तो आम्ही आमच्या ऑफिसला येऊन तुम्ही करू शकता। त्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून एससीटी वैदिक सोबत शेती करण्याची सर्वात सुंदर अशी पद्धती। जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही घरच्या घरी आमच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून सर्व प्रकारचे मी सांगितलेले व्हिडिओ पहा, त्याचा चांगला अभ्यास करा, शंका तयार करा, त्या शंकांचं निरसन करा आणि मग तुम्ही थोड्या क्षेत्रावरती याचा वापर पहिले वर्षभर, पूर्ण वर्षभर करा आणि मग तुम्ही तुमच्या पूर्ण क्षेत्राला सुरुवात करा। धन्यवाद।